शिंदेंकडे खासदार पळाल्यानं ठाकरे अस्वस्थ झाले। संतापून शिंदेंचा उल्लेख गद्दार शिरोमणी असा केला। दरम्यान ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। लोक सोडून का जातात, आत्मपरीक्षण करा। श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करत हा सल्ला दिलाय। भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो। त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे। तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार। ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे। हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे। समोरनं पैसे अरे आता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो। लोक का सोडून जात आहेत, का आपल्यापासून दुरावत आहेत, याचा विचार जो आहे जो आत्मपरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही। फक्त शिव्याशाप देऊन मराठवाड्यामध्ये फिरा किंवा कुठेही फिरा आणि तिथे जाऊन जे आहे शिंदे साहेबांना शिव्या द्या, बाकीचे खासदार गेले त्यांना शिव्या द्या, आम्हाला शिव्या द्या। या शिव्या देऊन जे लोकांना काही इंटरेस्ट नाहीये। रोज शिव्या 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 ऐकण्यामध्ये जे सकाळी उठल्यापासून जर रात्री झोपेपर्यंत लोकांनी शिव्या दिल्या तर आताची जी परिस्थिती आहे युबीटीची त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती जी आहे येणाऱ्या काळामध्ये होईल। भाजपची हिंदूंशी गद्दारी अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे बोलले। ठाकरेंच्या पक्षात राम उरला नाही, भाजपनं यावर हा हल्लाबोल केला। हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे। भाजप मुक्त राम, जो एक विळखा या भोंदूंच्या घराण्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल। राम मुक्त भाजपा अशा प्रकारची घोषणा करणारे उद्धवजी ठाकरे यांना मला हे सांगायचंय की तुमचा पक्ष उद्धव मुक्त होताना दिसतोय। जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत ना, ते एकनाथरावजी शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसतात। तुमच्या पुढे फार मोठं आव्हान आहे। ठाकरे शिवसेनेतच राम राहिला नाही तर तुम्ही कधी करणार राममुक्त भाजपा? राहिला आमचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी राज्यात देशात पक्षाचं संघटन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, तुम्ही चिंता करू नका।